मी प्रतीक धुमाळे तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वीकेंड जर्नीमध्ये. तर गोकर्णाच्या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण आलो आहे मुर्डेश्वरमध्ये. मुर्डेश्वरमध्ये आपण कसं दर्शन करूया, किती वेळ लागतात, हे सर्व या व्हिडिओ तुम्हाला समजेल. तर चला टाईम वेस्ट न घालवता आपण डायरेक्ट दर्शनाला जाऊया, कारण की तो खूपच गर्दी दिसते. तर लवकर दर्शन झालं पाहिजे. तो बघा स्टॅच्यूच्या समोरच ही मोठी इमारत असते. या इमारतीची एंट्री फी घ्यावी लागते. बघा खूप लाईन आहे. चला मित्रांनो, टाईम वेस्ट न घालवता पण जाऊया टेम्पलमध्ये. मित्रांनो 15 मिनटं पण लागले ना दर्शनासाठी. संडे असून लगेच झालं दर्शन. तर आता आपण त्या टावरसाठी, तो वरचा टावर दिसतोय त्याच्यासाठी जाण्यासाठी लाईन आहे, आणि त्याच्यासाठी एंट्री फी द्यावी लागते. पर पर्सन 20 रुपये काहीतरी आहे. वरतून जाऊन व्ह्यू चांगला दिसतो, ते आपण करणारच आहे. तर अजून टाईम आहे थोडा, कारण की सनसेटला चांगला वरतून व्ह्यू दिसतो. म्हणून आपण थोडा टाईम स्पेंड इथं करू, बीचला जाऊ, बीच फिरू, काहीतरी करू. त्याच्यानंतर मग आपण वरती जाऊया. सध्या आजूबाजूला खूप बघण्यासारखं आहे, ते तुम्हाला दाखवतो. देवाचं दर्शन केल्यानंतर आता आपण चालू आहे शिवा स्टॅच्यूच्या इथे. शिवा स्टॅच्यूच्या इथे आपण चांगले फोटो क्लिक करू शकतो. चला, वे टू शिवा स्टॅच्यू. बीचमध्ये मित्रांनो गर्दी बघा संडेची. हा स्टॅच्यू चला. मित्रांनो, आता आपला इकडचं दर्शन आहे. तर आपल्याला आपल्या केवमध्ये जायचं आहे. केवमध्ये इथे काहीतरी 20 रुपीज 10 रुपये स्टुडंटसाठी असे घेतात. इथे एंट्री फी घ्यावी लागते, प्रत्येक 20 रुपये. आणि इथून केवमध्ये जायचं आपल्याला.
कर्नाटकातील भटकळ तालुक्यातील अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले मुरुडेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असून रामायण काळाशी संबंधित आहे. लंकेचा राजा रावणाने आत्मलिंग मिळवून अमृतत्व प्राप्त करण्यासाठी येथे तपश्चर्या केली होती असे मानले जाते. येथील 130 फूट उंच शिवाची मूर्ती आणि 149 फूट उंच गोपूर जगप्रसिद्ध आहे. पौराणिक कथेनुसार रावणाने आपली माता कैकेयी हिला आत्मलिंग भेट देण्यासाठी भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली. शिवाने प्रसन्न होऊन रावणाला आत्मलिंग दिले, परंतु एक अट ठेवली की ते जमिनीवर ठेवू नये, अन्यथा ते तिथेच स्थापित होईल. नारद मुनीच्या सांगण्यावरून गणेशाने ब्रह्मचारी बालकाचे रूप घेऊन रावणाकडून ते आत्मलिंग जमिनीवर ठेवण्यास भाग पाडले. रावण गोकर्ण सोडून जाताना हे घडले. रावण जमिनीवर ठेवलेले आत्मलिंग उचलू शकला नाही. त्या रागातून त्याने लिंगाच्या कपड्याचा तुकडा जो फेकला तो मुरुडेश्वर जवळील कुंदिका टेकडीवर पडला. याच ठिकाणी आजचे भव्य मुरुडेश्वर मंदिर वसलेले आहे. मित्रांनो बघितलं आतमध्ये इन्फॉर्मेशन होती या जागेला गोकर्ण नाव का असं पडलं. आणि मी तुम्हाला मुरुडेश्वरमध्ये तुम्ही यायचं असेल तर माहिती पडलं की तुम्ही कसं यावं. आणि आता आपण चालू आहे त्या टावरमध्ये जाऊन आपल्याला पुढचा व्ह्यू दिसलाच पाहिजे. चला टाईम वेस्ट न करता आपण जाऊया. तर मित्रांनो या साईडून व्ह्यू बघितला, आता आपण या साईडून व्ह्यू बघतोय. मित्रांनो मस्त छान बघितलं की तुम्ही आपला मुरुडेश्वरमध्ये चांगला दर्शन करून झाले. 10 मिनटामध्ये ते मेन दर्शन झालं, प्लस वरचं पण जास्त वेळ लागणार नाही. सनसेटचा टायमिंगमध्ये आपण पोचलो, सनसेट भेटला आपल्याला, तेच मला पाहिजे होतं. आणि इथे हा बीच आहे आपला मुरुडेश्वर बीच. मुरुडेश्वर बीचच्या इथे आता संध्याकाळ मस्त मी एन्जॉय करतो आहे. पार्ट 4मध्ये मित्रांनो एवढंच. आता पार्ट 5मध्ये मी एका होनावरमध्ये कुमटामध्ये आम्ही एका रिसॉर्टमध्ये थांबणार आहे.
आणि तिथेच थोडं एन्जॉय करणार. आणि असंच जर तुम्हाला गोकर्णाची जर ही सिरीज आवडत असेल तर एवढंच पाहिजे की तुम्ही सबस्क्राईब करा आणि वीकेंड जर्नी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा आणि लवकरात लवकर लाईक टोकून द्या. तुम्हाला असे चांगले कंटेंट बनवतो आहे. ते पण मध्ये एक फ्लोटिंग आहे, फ्लोटिंग दिसतं का ते फ्लोटिंग, इथं कोण नाही वाटतं. आता सध्या भरती आहे त्याच्यामुळे कोण सोडत नाही आहे. आता इकडचं बघूया. आता देवदर्शनचं झालं, आता पेटपूजा पण करावीच लागेल. तर इथं चांगला रेस्टॉरंट कोणता चांगला ते बघायला लागेल. तर आजूबाजू जरा विचारतो आणि मग इथून आपल्या जिथे मी आर्ना कॉटेजमध्ये आम्ही राहणार तिथे जाणार. तर एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.